Hare
बोला बोला
शरण जावे
म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। विठ्ठल
समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं गंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगाकारू म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सेवेसाठी घेतलेल्या या अभंगामधून सर्व भावाने देवाला शरण जाण्याविषयी सांगत आहेत आणि हे शरण जाण्याचं प्रयोजनही सांगत आहे। दुस्तर असणारा कठीण असणारा अशा प्रकारचा असणारा हा भवनदीचा पार त्याला शरण गेल्याशिवाय आपण करू शकत नाही, पहिल्या पिढीला जाऊ शकत नाही। त्याला जर शरण गेलात तर तो मोठा करुणावंत आहे, अनंत या नावाने तो अशा रीतीने ओळखलाही जातो आणि जे जे शरण गेलेले आहेत त्यांना त्याने भवसागरातून पार पाडलेला आहे याची साक्ष माझ्याजवळ आहे आणि म्हणूनच मी आपल्या पुढे ते प्रकट केलेलं आहे आणि आपल्याला सांगत आहे की आपण सर्व भावाने देवाला शरण जा। विठ्ठल अभंगाच्या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी काही गोष्टीचा उल्लेख करणं आणि त्या सांगणं मला जास्त योग्य वाटत आहे, ते आवश्यक वाटत आहे। आपल्या अडसरे या गावामध्ये या वर्षीचा हा जो सोहळा संपन्न होत आहे तो विशेष स्वरूपात संपन्न होत आहे। प्रतिवर्षी आपला उत्सव होतच आहे, पण या वर्षी या उत्सवाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आपण संपन्न करीत आहोत आणि याचं सगळं श्रेय जे आहे अखंडपणाने 50 वर्ष अशा प्रकारची अव्याहतपणे चालणारी इथली सेवा, इथला उत्सव ज्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी संपन्न होत राहिलेला आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण हरिश्चंद्र महाराज बर्डे त्यांच्यामुळे आपण अशा प्रकारचा हा सोहळा संपन्न करू शकलो आहे। या 50 वर्षाची वाटचाल त्यांच्यामुळे शक्य झालेली आहे, मोठे योगदान त्यांनी यामध्ये दिलेलं आहे। 50 वर्षामध्ये या गावात अखंडपणाने हा उत्सव करून या गावाला संप्रदायाचं परमार्थाचं जे अशा प्रकारचं वळण त्यांनी दिलेलं आहे ते 50व्या वर्षी आपल्या पुढे
दृग्गोचर झालेलंच आहे, आपल्या प्रत्ययाला येतच आहे. अशा प्रकारे त्यांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा इथे संपन्न होत आहे. आणि त्या निमित्ताने आम्हालाही या ठिकाणी त्यांनी सेवेची संधी कीर्तनाच्या माध्यमातून दिलेली आहे. दुसरा भाग महत्वाचा तो असा की अडसरे हे जे गाव आहे ते आमच्या देहूकरांच्या फडाशी संबंधित आहे. कसं ते तुम्हाला सांगतो. आणि तेही मला आत्ताच कळलं. या गावची निष्ठावंत वारकरी वैकुंठवासी नारायण बाबा साबळे हे आळंदीचे आणि पंढरीचे नेमाचे वारकरी होते आणि ते आमच्या फडावरचे होते. त्यांची जोडीदार परमार्थातले होते. ते कदाचित इथले असतील किंवा टाकीचे असतील. वैकुंठवासी कचरूबुवा हे त्यांचे जोडीदार होते आणि ती जोडी नेहमी बरोबरच असायची. आणि अतिशय निष्ठावंत वारकरी. आषाढीला निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचं संरक्षण करण्याचं काम त्यांच्याकडे असायचं. हे मला चांगलं माहिती. ते रथामध्ये बसून असायचे आणि त्र्यंबकेश्वरची गोसावी मंडळी ते कदाचित पालखीपासून बाजूला जातील, पादुकापासून बाजूला जातील, पण नारायण बाबांनी कधी पादुकापासून ते बाजूला झाले नाही. निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका सतत त्यांच्या जवळ. अशी अत्यंत निष्ठेने केलेली सेवा त्यांची. दुसरी गोष्ट अशी, ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याकरता पंढरीहून दिंड्या निघतात. कार्तिक वारी झाल्यानंतर पंढरपूरच्या कार्तिक वारीचा सोहळा झाला की कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आपल्या फडावरून आळंदीला पायी दिंडी निघते. आताही निघतच असते. तो नियम आपला पूर्वापार चालतच आहे. आणि ही दिंडी आळंदीला अष्टमीला पोहोचते. कार्तिक वद्य अष्टमीला आळंदीला पोहोचल्यानंतर अष्टमीपासून ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला उत्सवाला प्रारंभ होतो. अष्टमीला दिंडी पोहोचल्याबरोबर फडावर आरती वगैरे झाल्यानंतर पहिला जागर जर कुणाचा उभा राहत असेल तर तो सर्वतीर्थ टाकेतकरांचा राहतो. आमचा चोरदार पुकारच करतो की आज सर्वतीर्थ टाकेतकर मंडळींचा जागर होणार आहे. आणि अष्टमीपासून मग ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या दिवसापर्यंत रोज जे ठरलेली अशा प्रकारची आणखी परंपरेने चालत आलेली गावं आहेत त्याप्रमाणे तिथे जागर पार पडत असतात. आणि हे जागर म्हणजे रात्रभर उभा राहून केलेलं भजन असतं. अशा पद्धतीचा हा जागर असतो. तो अगदी थेट सकाळी काकडा करून दिवस उजळायला आरती करेपर्यंत तो जागर चालत असतो. तर पहिला जागर सर्वतीर्थ टाकेतकरांचा. त्याच्यामध्ये कचरूबुवा आणि नारायण बाबा ही जोडी अगदी प्रखरपणाने आणखी त्या ठिकाणी त्या जागराची पुरेपूर काळजी घेणारी होती. त्यांनी सगळा या भागातला समाज तिथं आणायचा आणि हा जागराचा नियम त्यांनी पार पाडायचा. त्याच्यानंतर पुन्हा मग आळंदीच्या फडावर कार्तिक वद्य द्वादशीला वारकऱ्यांना पंगत घालायची. द्वादशी एकादशीचा उपवास सोडण्याकरता अशा प्रकारची बारस सोडण्याची व्यवस्था त्यांनी करायची. अशा प्रकारचा नियम त्यांच्या हयातीमध्ये असेपर्यंत त्यांनी अव्याहत चालत ठेवला, निरंतर चालत ठेवला. आज तुमचा टाकेतकरांचा जागर आजही होतोय. सर्वतीर्थ टाकेतचा जागर आजही पुकारला जातो, पण तिथे टाकेतचं कोणच नसतं. हे दुर्दैव आहे. मग कोण असतं तर इथं तुमच्याजवळ दुसरं एक गाव आहे मुंडेगाव. त्या गावचे गतीर महाराज आहे. तर गतीर महाराजांच्याकडं हे कचरूबुवांनी वगैरे अशा प्रकारची त्यांना जबाबदारी देऊन सांगितलं की हा आपला जागराचा नियम आळंदीचा तुम्हाला पार पाडावा लागेल. त्याप्रमाणे आजही गतीर महाराज आणि त्यांचे सहकारी वगैरे सगळी मंडळी द्वादशीची पंगत आणि अष्टमीचा जागर हा नियम अजून अखंडपणाने चालवत आहे. तो कधीच खंडित झालेला नाही. अशा प्रकारच्या परमार्थाची नाळ
आणि त्याचा धागा दोरा तुमचा एका विशिष्ट पद्धतीने गुंतला गेलेला आहे, तो आमच्या फडाशी संलग्न आहे. मग ते आळंदीच्या वारीचा असो किंवा पंढरीच्याही वारीचा असो. पंढरीला सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आषाढ शुद्ध त्रयोदशीला निवृत्ती पंढरीच्या वारकऱ्यांचा जागर असतो. पालखी पुढे रात्रभर त्या निवृत्ती पंढरीच्या वारकऱ्यांच्या मध्ये आमच्या फडावरचे निवृत्ती बाबा टिळेकर म्हणून होते. तर त्यांच्या जोडीला असणारी ही नाशिक परिसरातली बरीचशी मंडळी असायची. अगदी नावाचा उल्लेखच त्या गावांचा सांगायचा असेल तर चिकणी, दोड्डी, इकडे मखमलाबाद, पुन्हा हा टाकेद वगैरे या इकडचा काही थोडाफार भाग, ही सगळी मंडळी आषाढीच्या जागराचा नेम पार पाडत होती. आजही तो निवृत्ती पंढरीच्या वारकऱ्यांचा जागर त्या ठिकाणी होतो. आणि पौष वारीला आमची पंढरीहून आमच्या फडावरून दिंडी येते. ती इथे पौष शुद्ध दशमीला त्र्यंबकेश्वर मध्ये प्रविष्ट होते आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आमचे सगळे कार्यक्रम, एकादशीच्या दिंडीचा सोहळा आणि त्रयोदशीला काला करून मग आम्ही परत अशा प्रकारचं फिरतो. परत माघारी पंढरीला जातो. म्हणजे दशमी, एकादशी, द्वादशीचंही कीर्तन खिरापतीचं आमचंच आहे. त्रयोदशीला सकाळी निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे काला करून मग आमच्या यात्रेची सांगता होती. तुमच्याकडे द्वादशीलाच काला म्हणण्याची पद्धत कशी काय निघाली हे काही मला माहित नाही. द्वादशीचा दिवस आले की म्हणतात काला करून जायचं. द्वादशी वेगळी आणि काला वेगळा, हा फरक आहे त्याच्यामध्ये. द्वादशीला खिरापत असते आणि काल्याला कालाच असतो. खिरापत म्हणजे काला नव्हे आणि काला म्हणजे काला लाहीचा काला असतो. अशा प्रकारे त्यात भेद आहेत. त्यातले काही आता कालमानाच्या ओघामध्ये आणि लोकांच्या काही समजुतीमध्ये लोकांनी काही गोष्टी रूढ केलेल्या आहेत. पण परंपरेने ज्या गोष्टी चालत आहेत, चालत आलेल्या आहेत, अजूनही त्या टिकलेल्या आहेत, टिकवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये या पद्धतीने हे नियम सगळे चालतात. तर मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की अशा प्रकारच्या या सर्व तीर्थ टाके आणि हे आडसरी गाव याचा फडाशी संबंध आलेला आहे. आणि ही सगळी चर्चा आता मगाशी मी आल्याबरोबर नारायण बाबांचे चिरंजीव संतुबुवा साबळे यांच्याशी झाली. मुळात संतुबुवाचाच माझा आजच परिचय झाला, मला माहीतच नव्हतं. आणि मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही आळंदीला येत नाही का, पंढरीला येत नाही का? ती म्हणली मी येतो. मग तुम्ही फडावर कसं काय येत नाही? तुमचे तर नियम आहेत, तुमचा जागर आम्ही चालवतोही, चालतातही तुमचे नियम, पण तुम्ही कुणी दिसतच नाही. आता ते म्हणले आम्ही इथून पुढे येऊ. इथून पुढे या म्हणजे काय हरकत नाही. पण मला सांगायचं काय आहे, तुमच्या गावचा किंवा तुमच्या परिसरातला किंवा अशा प्रकारचा हा जो परमार्थ आहे तो तुम्हाला सुचला म्हणून तुम्ही परमार्थाला लागलायत अशातला भाग नाहीये. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही करायला लागलेला, गेलो तर गेलो, नाही तर नाही, अशातला तो भाग नाही. तुमच्या वाडवडिलांनी ज्या पद्धतीनं अशा प्रकारचा हा सगळा जतन करून ठेवलेला परमार्थाचा भाग आहे, ज्या नेमाने तो चालवलेला होता, ज्या पद्धतीने चालवलेला होता, ज्या निष्ठेने चालवलेला होता, जो अशा प्रकारचा धागा दोरा न सुटू देता ती परंपरा पुढे अव्याहत चालावी आणि अशी मागून आलेली वाट पुढे अशा प्रकारची पुढे चालती ठेवणं हे आपलं कामच आहे. असं इतकंच नव्हे तर वाढवी महत्व वडिलाचे, मग त्याच्यामध्ये भर घालावी का आहे ते बंद पाडावं ते तुम्ही ठरवा. तेव्हा असा हा सगळा इतिहास या निमित्ताने मला सांगायला आवश्यक वाटला. बर्डे महाराजांनी फारच मोठा अशा प्रकारचं एका अर्थाने माझ्यावर मोठा उपकारच केला की जे गाव माझ्या दृष्टिक्षेपाच्या बाजूला गेलेलं होतं ते गाव या निमित्ताने पुढे आलेलं आहे. आणखी काही वर्षापूर्वी, फार जुनी गोष्ट आहे पण कचरूबुवा नारायण बाबा असतानाची गोष्ट आहे, या तीर्थावर या क्षेत्राच्या ठिकाणी आमच्या फडावरचे 100 वारकरी येऊन इथे पारायणाचा मोठा सोहळा केला होता. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 40 वर्ष होऊन गेली असतील ना त्याला. तेव्हा पारायणाचा सोहळा इथं त्यांनी केलेला होता, सगळी मंडळी आलेली होती. तात्पर्य असं आहे की असा हा मोठा निकटचा संबंध आलेला आहे. आणि या निमित्ताने बाकी काही का नसे ना, पण निदान
निदान वाची तरी वसू असं महाराजांच्या वचनाप्रमाणे, नसो तरी नसो म्हणी निदान वाचे तरी वाचू असं महाराजांचं एक प्रमाण आहे. त्याला अनुसरून निदान वाचेन तरी का होईना पण आपल्यापुढे या गोष्टी मला ठेवणं आवश्यक वाटलं आणि अशा पद्धतीने हा संबंध मला आपल्याला सांगावंसं आवश्यक वाटलं म्हणून मी थोडक्यात प्रस्तावनेमध्ये ही गोष्ट सांगितली. अभंगाकडे मी आता वळतो. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराजांनी देवाला सर्व भावाने शरण जावा असं यच्चयावत मनुष्य प्राण्यांना सांगितलेलं आहे. आपण संसाराला आलेलो आहोत ना, आपण प्रपंचामध्ये आहोत ना, मग या संसाराची बाधा आपल्याला पोहोचू नये, या भवसागरातून आपण तरुण जावं, याच्याकरता आपण जर काही करायचं असेल तर पहिले त्याला शरण जा, सर्व भावाने देवाला शरण जा. अशा प्रकारचा आणखी महाराजांनी सर्वांना अशा रीतीने ही गोष्ट सांगितलेली आहे. शरण कुणी जावं, कुणाला जावं, का जावं, शरण का जातात माणसं, शरण कसं जावं लागतं, शरण जाणं म्हणजे तरी काय करणं. मनुष्य असमर्थ झाला, असहाय्य झाला, दुबळा झाला की मग तो शरणागतीची भाषा वापरतो. इथं काही मात्रा चालेनाशी झाली, शक्तिहीन झाला की मग तो शरण जातो. अशा पद्धतीने तो शरण जातो. सगळेच काही मार्ग खुंटलेले असतात, कोणताच उपाय चालत नाही, अशा वेळेला त्याने शरण घेऊन तो जात असतो. पण कुणी कोणाला शरण जावं, आपला जर उद्धार व्हायचा असेल तर देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. त्याचं कारण असं आहे की जीवाने जीवाला शरण जाऊन उपयोगाचं नाही, जीवाने जडाला शरण जाऊन उपयोगाचं नाही, जीवाने देवाला शरण गेलं पाहिजे. जीवाने जडाला शरण का जायचं नाही, तर जडाला शरण जाण्यातच काय अर्थ नाही. जड हे जडच आहे. जड म्हणजे काय, जड याचा अर्थ जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला जड म्हणतात. अशा प्रकारचे जीवाने जीवालाही शरण जाऊन अर्थ नाही, उपयोग नाही. का जायचं नाही, कारण जीव हा अल्पज्ञ आहे, देश काळाने तो परिच्छिन्न आहे आणि संकुचित आहे. अशा प्रकारचा जीव दुसऱ्या जीवाला शरण जाऊन त्यातून तो मुक्त कधीच होऊ शकत नाही. जो बद्ध आहे तो दुसऱ्याला कसा काय मुक्त करू शकेल. म्हणून यच्चयावत जे जीव आहेत ना ते बद्ध अवस्थेमध्येच आहेत. मनुष्य आपण तर आहोतच आहोत, पण जे जे म्हणून अशा प्रकारचे जीवदशेला आलेले आहेत आणि जीवदशेमध्ये येऊन ज्यांनी ज्यांनी जो जो देह धारण केलेला आहे ते सगळे बद्ध स्थितीत आहेत, बद्धावस्थेत आहेत. आणि अशा बद्धावस्थेत राहून दुसऱ्या बद्ध माणसाकडून, दुसऱ्या बद्ध जीवाकडून आपली मुक्तता करून घेण्याची कल्पना करणं हा अगदी वेडेपणा अशा प्रकारचा भाग आहे. कारण जीव संकोचित आहे, किंबहुना त्याचा संकोच झाला म्हणूनच तो जीव अवस्थेला. जीवाच्या ठिकाणी जर संकोच अवस्था जर झाली नसती तर तो जीव दसलेल्याचं कारणच नव्हतं. पण जीवाला अशा प्रकारची ही अवस्था प्राप्त झाली याचा अर्थ त्याचा संकोच झाला. जीव हा प्रत्यक्ष व्यापक आहे, तो अशा प्रकारचा ईश्वराचाच अंश आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी त्याचा संकोच होऊन तो देहामध्ये बद्ध झाला, शरीरामध्ये बद्ध झाला आणि मी आणि माझा असं म्हणण्यामध्येच तो अशा प्रकारचा संकुचित झालेला असल्या कारणामुळे तो त्यातून तरुण जाणं आणि स्वतः अशा प्रकारचं त्यातून पार पडणं हा त्याच्या दृष्टीनं अशक्य गोष्ट आहे. म्हणून त्याने जीवाने दुसऱ्या जीवाला जाऊन शरण जाणं हे योग्य नाही. किंबहुना जन्माला येणं हेच मोठं अशा प्रकारची आणखी चुकीची आणि पद्धतीची गोष्ट आहे. महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. आपण जन्माला आलो म्हणजे काही फार आनंदाची गोष्ट झाली नाही, तर आपलं जे अशा प्रकारचं प्रारब्ध आहे ते भोगण्याकरता आपण देहधारी बनलेलो आहोत. आपल्याला जे शरीर प्राप्त झालेलं आहे ते शरीर आपल्याला भोग भोगण्याकरता आपण झालेलो आहोत. आगा कर्मी जे उरावे, बस सर्वांना माहिती आहे, सुखदुःखी फळावे.
ते भोगावया यावे देहा येता अशा प्रकारे. त्याच्याकरता मग देहाला येणं म्हणजे काही फार गौरवाची गोष्ट नाही, किंवा देहाला माणसाने येऊच नाही, जीवावस्थेला माणसाने येऊच नाही अशा प्रकारचा. पण तू येतो येतो तर त्याचं कारण हे तो संकुचित झालेला आहे. मग संकुचित असलेला जीव कसा काय तो अशा प्रकारचा आणखी मुक्त होऊ शकेल, किंवा कसा काय तो दुसऱ्याला मुक्त करू शकेल, ते करू शकणार नाही. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की तो देशकालाने परिच्छिन्न आहे. जीव जो आहे त्याला कालाची मर्यादा आहे, त्याला देशाची मर्यादा आहे. तो अशा प्रकारचा देशकालाने आणखी त्या ठिकाणी मर्यादित झालेला आहे. आता या क्षणाला मी इथं आपल्या पुढे कीर्तन करत आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ पंढरपुरामध्ये माझा अभाव आहे, दुसऱ्या ठिकाणी माझा अभाव आहे. माझा एका ठिकाणी अशा प्रकारचा मी जर आणखी त्या ठिकाणी दिसत असेल तर दुसऱ्या ठिकाणी माझा निश्चित अभाव आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी मी देशाने परिच्छिन्न आहे. एका ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी नाही, एका ठिकाणी असेल तर दुसऱ्या ठिकाणी नसतो. अशा प्रकारचा देशाची परिच्छिन्नता आहे, कालाची परिच्छिन्नता आहे. मनुष्य जीव हा अशा प्रकारचा काळाच्या अधीन आहे. ज्या वेळेला तू जन्माला आलेला आहे, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्माच्या येण्याच्या आधी आपलं अस्तित्व नव्हतं, आणि जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा मृत्यू झाल्यानंतरही आपलं अस्तित्व राहत नाही. मध्ये जे अशा प्रकारचा जो काळ असतो तेवढ्या वेळेपुरतंच आपलं अस्तित्व टिकलेलं असतं. त्याच्या आधीही आपला आणखी अभावच असतो आणि नंतरही आपला अभावच असतो. शास्त्रीय भाषेमध्ये याला जर सांगायचं झालं तर अशा प्रकारचा आपला जो अभाव, आधीचा जो अभाव आहे आणि नंतरचा जो अभाव आहे, नंतरच्या अभावाला प्रध्वंसाभाव अशा प्रकारचं शास्त्रकाराने म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि काही वेळा आपला अत्यंत अभाव आहे अशा प्रकारचा घडतो, नाही स्थितीच प्राप्त होत नाही. तात्पर्य असं आहे की अशा अभावात्मक स्थितीमध्ये आपण काळाने बद्ध आहोत. अशा प्रकारे काळाने आपण अशा रीतीने बद्ध झालेलो आहोत. म्हणजे स्थळ आणि काळ याची बद्धता आपल्या ठिकाणी आहे, याचा आणखी याची मर्यादा आपल्याला अशा प्रकारची आहे. म्हणून जीव हा देशकालाने मर्यादित आहे, देशकाल सापेक्ष अशा प्रकारचा आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की तो अल्पज्ञ आहे. जीवाला कितीही जरी ज्ञान असलं, कितीही जरी ज्ञान असलं तरी एका विशिष्ट अशा प्रकारच्या गोष्टीच्या पुढे त्याचं ज्ञान जाऊ शकत नाही, एका विशिष्ट पद्धतीच्या पुढे जाऊ शकत नाही. सगळ्या गोष्टीचं सर्वविषयीचं ज्ञान जीवाला असू शकत नाही. मनुष्य किती जरी विद्वान असला तरी एका क्षेत्राबद्दल त्याला परिपूर्ण ज्ञान होईल, पण दुसऱ्या क्षेत्राच्या ज्ञानाबद्दल मात्र तो अज्ञानीच असतो. दोन क्षेत्राचं ज्ञान झालं तर तिसऱ्या क्षेत्राबद्दलचं अज्ञान त्याचा अशा प्रकारचं उघडत असतो. किंबहुना मनुष्य जितका ज्ञानी तितका त्याचा अज्ञान जास्त उघड पडत असतं. जितका तो ज्ञानी अशा प्रकारचा जास्त, तिच्या कितीतरी पटीने त्याचं अज्ञान अशा प्रकारचं उघड पडत असतं. तसा फोकसचा लाईट जितक्या प्रखर प्रकाशाने आपल्याला दिसतो, पण एकदम जर तो नाहीसा झाला तर कितीतरी पटीने पुन्हा अंधार आपल्याला अशा प्रकारचा अनुभवायला येतो. तसं ज्ञानाच्या पाठीमागे अंधार अशा रीतीने लपलेलाच असतो. अज्ञानाच्या पाठीमागं अज्ञान अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी प्रकटच झालेलं असतं. तात्पर्य असं आहे की जीव हा अल्पज्ञ आहे, त्याला सगळंच कळत नाही, सगळ्याच गोष्टीचं ज्ञान होत नाही. जीव हा देशकालाने परिच्छिन्न आहे. आणि तिसरी गोष्ट, जीव हा देहाच्या उपाधीमुळे संकुचित झालेला आहे. त्यामुळे जीवाने जीवाला शरण जाण्यामध्ये त्याला कधीच उद्धार होणं शक्य नाही. त्याचा अशा प्रकारचं जीवनाचं सार्थक होणार नाही. तो जीवन अशा प्रकारचा आणखी व्यवस्थित पार पाडू शकणार नाही. त्याचं जीवनच अशा प्रकारचं आणखी अर्धवट अशा प्रकारचं राहू शकतं. मग कुणाला शरण जावं? जो सर्वज्ञ आहे, जो सर्वव्यापी आहे, जो अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी अत्यंत व्यापक असणारा, ज्ञानसंपन्न असणारा आणि देशकाल वस्तूची परिच्छिन्नता ज्याच्या ठिकाणी नाही, अशाला शरण गेलं पाहिजे. आणि असं जर कोण असेल तर एकमात्र परमात्मा आहे. देवाशिवाय अशा प्रकारची स्थिती इतर कोणाच्याही ठिकाणी नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही त्याला शरण शरण जाऊ दारा
साधना पांडुरंगाला शरण जा, देवाला शरण जा. अशा प्रकारे संसारात आल्यानंतर आणि व्यवहारात सुद्धा साधी गोष्ट अशी असते की ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही ती गोष्ट समजावून घेण्याकरता जर त्या विषयातलं ज्ञान ज्याला आहे त्याच्याकडे आपण जातो आणि म्हणतो की ही गोष्ट कशी आहे ती मला समजावून सांगा. आपल्याला ज्ञान नाही त्याचं, मग त्याचं ज्ञान आपण त्याच्याकडनं घेतो. तसं प्रपंचामधून उद्धरून जायचं असेल तर आपल्याला त्याचं अशा प्रकारचं सामर्थ्य जर नसेल, ही जर क्षमता आपल्या ठिकाणी नसेल, तर मग जो ते आपल्याला तारून नेणारा समर्थ आहे त्याला शरण जाण्यामध्येच आपला अशा प्रकारचं जीवन सार्थकी लागू शकतं, जीवन कृतार्थ त्याच्यामुळेच होऊ शकतं. म्हणून त्याला शरण जा. शरण जा असं महाराज म्हणतात हे खरं आहे, पण शरण जायचं म्हणजे काय करायचं? शरण जायचं म्हणजे करायचं काय? शरण जायचं याचा अर्थ सगळं आपला जीवभावच त्याच्या ठिकाणी अर्पण करून टाकायचं. 18व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला सगळी गीता सांगितली, सगळ्या प्रकारचा योग समजावून सांगितला. सांख्य योग सांगितला, योगशास्त्र सांगितलं, भक्ती योग सांगितला, कर्म सांगितलं, कर्म सिद्धांत मांडले, सगळं झालं. पण इतकं सगळं सांगितल्यानंतर शेवटी देवाने अर्जुनाला असं सांगितलं की अर्जुना, आता इतकं सगळं सांगितल्यानंतर तुझ्या मनाचा कदाचित गोंधळ होण्याची शक्यता आहे, मन भरकटण्याची शक्यता आहे, हे करायचं का ते करायचं, याच्यातही काय अशा गोष्टी तुला संभ्रमात अशा प्रकारचा जाण्याचा शक्यता आहे. तर हे काहीच जर तुला जमत नसेल आणि हे काही जर तुझ्या लक्षात आलंच नसेल तर आता एकच गोष्ट शेवटचा उपाय तुला सांगतो, बाकी काहीच करू नको. मग सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अशा प्रकारे आता एवढंच करतो, सगळे काही जे आहे ते सगळं सोडूनच दे. सर्व धर्मान परित्यज्य आणि मला एकट्यालाच तू शरण ये. असं जर केलंस तर तुला सगळ्या पापातून मी आणि त्या शोकातून मी तुला मुक्त करून. पाप कशाचं लागणार होतं? लढाईमध्ये, युद्धामध्ये हिंसा माझ्याकडून घडते की काय, याच्यामुळे माझ्या हातून पाप घडते याची भीती अर्जुनाला होती. आणि शोक कशाचा वाटत होता? शोक वाटत होता माझे आप्तइष्ट आहेत, हे सगळे माझे संबंधित आहेत, माझे सगळे सूर्य आहेत, तेव्हा यांना अशा प्रकारचा आणखी ती मेल्यानंतर त्यांच्याविषयीचा शोक निर्माण होईल. भगवान सांगतात की हे काहीच तुझ्या ठिकाणी राहणार नाही. अशा प्रकारे तू शोकही करू नको, तुला पापही लागणार नाही, किंवा तू मला शरण ये. सर्व धर्मान परित्यज्य अशा प्रकारचे मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तरी आपलेली भेदे माझी जाणे जो एक पदे. अशा प्रकारे तयाची नाव ये नेमद शरणगा जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांना उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की तुम्हाला शरण यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर सर्वस्वाने तुम्हाला अशा प्रकारचं अर्पण स्वतःला करून घ्यायचं, मन बुद्धी वाचा सहित. अशा प्रकारे काया वाचा मनेसी अशा प्रकारे सगळ्या दृष्टीने तुम्हाला शरण आलास तर मग काहीच अशा प्रकारचं आणखी त्याला तुला याची बाधकता राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत सांगितलं जैसे घटाचे नाशे. अशा प्रकारचे ज्याप्रमाणे घट आहे, घटाची पोकळी म्हणजे आकाशच आहे आणि बाहेरही आकाशच आहे, पण घट फुटल्यानंतर घटामध्ये असणारी पोकळी जशी बाहेरच्या आकाशामध्ये विलीन होती तसं तुझ्या ठिकाणचं असणारा अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती सर्वस्व माझ्या ठिकाणी अर्पण करून टाक. मग अर्पण करून टाक म्हणजे काय अर्पण करून टाक? तू कायेने माझाच हो, वाचीनेही माझाच हो आणि मनाने सुद्धा माझ्याशीच एकरूप हो. काया वाचा मनाने तू जेव्हा माझ्याशी एकरूप होशील तसं अशा प्रकारचं मग खऱ्या अर्थाने ही शरणागती तुझी माझ्या ठिकाणी राहील. याला शरण येणं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. भगवानही त्यालाच अशा प्रकारचे शरण सांगतात. तुकाराम महाराज सुद्धा तेच अशा प्रकारची शरणागतीची भाषा म्हणतात. सर्व भावे आलो बोला सर्व भावे आलो
तुझची शरण काया वाचा मने सहित देवा. अशा प्रकारे अनेक जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव अशा प्रकारे हे जे सगळे भाव आहेत देवा तुझ्याशिवाय त्यांना माहीतच नाही. अशा रीतीने मने वाचा करणी जयाची भजने देवाची आवाहन. ती शरीर जाती एक क्षणी देवाची झाली अशी स्थिती त्याला प्राप्त होते. याला म्हणतात शरण जाणं. मग शरण कोणाला जायचं आणि कसं जायचं? सर्व भावे हरी, सर्व भावाने म्हणजे कायिक भाव आहे, वाचिक भाव आहे, मानसिक भाव आहे. या तिन्ही अशा प्रकारच्या भावाने देवाला शरण जायचं म्हणजे सर्वस्वी त्याचा स्वतःला समर्पित करायचं. मग कुणाला करायचं? देवाला करायचं. कोणत्या देवाला करायचं? पहिल्या प्रमाणामध्ये या देवाचा स्पष्ट उल्लेख महाराजांनी केलेला नाही. कोणता देव आहे, कोणत्या देवाला शरण जायचं? पण असं जरी असलं तरी महाराजांना अभिप्रेत असणारा देव जो आहे तो पंढरीच्या विटेवर समचरण अरविंद उभा राहिला पांडुरंग परमात्मा हाच देव त्यांच्या अशा प्रकारचे अभिप्रेत असलेला आहे. जसं राम हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे दाशरथी रामच आपल्या डोळ्यापुढे येतो. आपल्या पुढे परशुराम येत नाही, आपल्या पुढे बळीराम येत नाही. तसं संत महात्मे जेव्हा देव असा शब्द उल्लेख करतात, देवा तो आमचा कृपाळ, देवा तू कृपा करुणा सिंधू किंवा देवा तो आमचा कृपाळ वगैरे हे जे सगळी प्रमाण आहेत त्याच्यामध्ये देव हा शब्द पंढरी राहायला उद्देश नाही, पांडुरंगाला उद्देश नाही. राम हा शब्द जसा इतर दुसऱ्या कुठल्या रामाला नसून एक दाशरथी रामाला अनुसरून अशा प्रकारचा असतो, तसा देव हा शब्द एक पंढरी राहायला पांडुरंग परमात्म्याला अनुलक्षून महाराजांनी वापरलेला आहे. याचं कारण असं आहे की हा जो देव आहे तो सगळ्या देवापेक्षाही श्रेष्ठ देव आहे. किंबहुना इतर देवांना देवत्व वाढून देण्याचं सामर्थ्य याच्या ठिकाणी आहे. अशा रीतीने गतिर्वर्ता प्रभुशाक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निवासन बीजम अव्ययम या श्लोकावर टीका करताना ज्ञानेश्वर महाराजांनी कितीतरी अशा प्रकारची गोष्टी सांगितलेली आहे. सगळे ज्याच्या सत्तेमध्ये चाललेलं आहे, जो सगळा अशा प्रकारचा कर्तुम सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळीता. वेदाला सुद्धा अशा प्रकारचं बोलणं किंवा वाचा जी प्राप्त झालेली आहे ते माझ्यामुळे प्राप्त झालेली आहे. सूर्याचं भ्रमण सुद्धा माझ्या नियंत्रणाखाली होत आहे. मी अशा प्रकारच्या सत्तेखाली माझ्या होत आहे. सगळ्या जगाला प्राणाचं जे चलनवलन होत आहे ते माझ्या एका सत्तेमुळे अशा प्रकारचं घडत आहे. आईसा जो समर्थू तो मी जगाचा नातो, असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करू शकतात. तात्पर्य असं आहे की असा तो सर्व समर्थ अशा प्रकारचे. बाकीच्या देवांच्या बाबतीत तर महाराजांनी फार गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकच अभंग तुमच्या पुढे साठवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. सेंदरी हेंदरी देवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाची रडते मागती शिते अवदान, आपले इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी, कळो आली तयाची जोडी अल्प रोकडी बुद्धी अधिरा. अशा प्रकारे असणारी ही शेंद्री हेंद्री देव, शेंद्र लावलेली अशा प्रकारचे असणारी देव. मग हे कसे काय देतील? ते ह्या देवदेवता अशा आहेत की ज्या आपल्या इच्छेकरता भक्ताला छळतात. अशा प्रकारे आपली इच्छा आणि का पिढी काय ते देईल बराडी. बराडी म्हणजे मागणारी. मग मागणारेच काय देऊ शकतील आपल्याला? अशा प्रकारे त्याचा अर्थ असा की हे देवदेवता केवळ बनलेले देव आहेत, त्याच्या सत्तेखाली राहणारे अशा प्रकारचे देव आहेत. निरोबराने एका गवळणीमध्ये सांगितलेलं आहे की असा असणारा हा जो जगतचालक आहे तो सगळ्या जगाचा सत्ताधीश आहे. सगळ्या देवदेवतांचाही अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी त्याच्या योगाने नियंत्रण केलं जात आहे. जो सगळ्यांचे नियमन करणारा हा परमात्मा आहे. येणे मेरू स्तंभ अचळ धरी गेला, विधी विधानाची शास्त्रा
देवाधिदेव आहे. सगळ्या देवतांना देवत्व आणून देणारा तो देव आहे. बाकीचे देव काही मर्यादेपुरते आहेत. ज्ञानेश्वरी महाराजांनी सांगितलं अशी एक दोन नाही, देहाचे पुरंदर 14 जाती. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू ध्याने प्याले अमर, ते देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 अशा प्रकारची इंद्र येतात आणि जातात. खुद्द ब्रह्मदेवाची अवस्था त्याच्यापेक्षा काही फार वेगळी नाही. अशा प्रकारे भगवान स्वतःच सांगतात, रात्री मी सहस्रांतांते हो रात्र विदो जना. अशा प्रकारे असे असणारे जे ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगितलेले आहे, भगवंतांनीच सांगितलेले. 8व्या अध्यायामध्ये पहा आपण. अशा प्रकारे सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः रात्री मी सहस्रांताम ते हो रात्री विदो जना. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे? 4 युगाची एक चौकडी. 4 युग झाले की एक चौकडी झाली, एक महायुग झालं. मग अशी 1000 महायुग गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. 1000 महायुग जाण्याकरता 4 युगाची अशा प्रकारची एक चौकडी पूर्ण होण्याकरता किती वर्ष जावे लागतात? साधारणपणे 42 ते 45 लाख वर्ष जावे लागतात. तेव्हा 4 युग पूर्ण होतात. त्रेता द्वापार करी आणि अशी 1000 अशा प्रकारच्या ती महायुग संपवावी लागतात. तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस होतो. आणि तितकीच 1000 महायुग जावे लागतात, तेव्हा ब्रह्मदेवाची एक रात्र पूर्ण होते. अशा प्रकारच्या ब्रह्मदेवाचा हा एक दिवस एक रात्र, हा एक दिवस पूर्ण दिवस झाला. असे त्याचे 7 दिवसाचा आठवडा, पुन्हा आठवड्याचा महिना, महिन्याचे पुन्हा 12 महिन्याचं वर्ष, आणि असं 100 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं. किती आयुष्याची गणनाच करता येत नाही, कल्पना आपण करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही. त्यामुळे आपलं आयुष्य कुठलं आहे कळू शकत नाही. किती अंशाने आपण आहोत नाही समजू शकत. इतकं सगळं जरी असलं तरी सुद्धा त्याला शेवट आहेच. पुन्हा जात नाही असं नाही, त्यालाही अशा प्रकारे खाली यावंच लागतं. अशा प्रकारे पै पुनरावृत्तीचे उभडे झळंबती सत्यलोकीचे पुढे घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळाचे. त्यानुसार सांगतात. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं हे सगळे मर्यादित आहेत, कालाने अशा प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी व्याप्त आहे. आमचा देव तसा नाही, हा देवाला देवत्व देणारा देवादिदेव अशा प्रकारचा आहे. म्हणून तर महाराजांनी बारकिडीमध्ये पहिला त्याचा उद्गार करताना त्याला आदिदेवच म्हटलेला आहे. देवादी देवा जगत्रया देवादी देवा जगत्रया जगत्रया जीवा परीसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईचे देई प्रेम काही काळा वगैरे अशा प्रकारचं महाराजांनी आदिदेव म्हटलेला आहे. नवे नवे तो देवांचाही देव आहे. जो या देवाचाही देव, जो या अशा प्रकारे या देवाला शरण जा, या देवाला सर्व भावाने शरण जा. संसाराला तुम्ही आलेला आहात ना, त्याला शरण जा, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. मग काय होईल त्याचा परिणाम महाराज सांगतो. काय होणार आहे? तो हा उतरील पार
भवदुस्तर नदीचा. मग आम्ही ज्या संसारामध्ये आहोत तो हा संसार आहे, आणि ज्याला शरण जायचं आहे तो तिथे आहे, अजून त्याला शरण जायचं आहे, म्हणजे त्याची दूरता महाराज सांगतात. पण तो परमात्मा, तो पांडुरंग परमात्मा, आम्ही या संसारात आहे तो हा संसार पार उतरून टाकील. तो परमात्मा हा संसार आम्हाला पार पाडून देईल. तो हा उतरील पार. हा संसार आमच्या जवळचा आहे, तो अजून आम्हाला लांबचा आहे, पण त्याला शरण गेल्यानंतर मग मात्र तो आमच्या जवळ राहील आणि संसार आमच्यापासून लांब न घेऊन जाईल. म्हणून तुम्ही त्याला शरण जा. हा संसार कसा आहे, या संसाराचं स्वरूप काय आहे सांगतो. जरा भजन करून मग आपण पुढचा अर्धा भाग संपूया. पार भवदुस्तर नदीचा. संसाराला भवनदी म्हटलेलं आहे, संसाराला भवसागर म्हटलेलं आहे. संसाराला अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, रूपक केलेलं आहे. भवनदी म्हणा, भवसागर म्हणा, संसार सिंधू म्हणा, संसार सागर म्हणा, भव सिंधू म्हणा, हे सगळे एकार्थवाचक शब्द आहेत. मग याला असं का म्हटलेलं आहे, नदी का म्हटलेलं आहे, सागर का म्हटलेलं आहे, सिंधू का म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की नदी वगैरे हे सगळे पदार्थ जे आहेत, ह्या ज्या वस्तू आहेत त्या प्रवाही आहेत. या कशा आहेत, प्रवाही आहेत. संसार कसा आहे, प्रपंच कसा आहे, प्रपंच ही प्रवाहीच आहे. पण नदीसारख्या ठिकाणी आपल्याला पाणी प्रत्यक्ष प्रवाह आपल्याला दिसतो, आणि वरून येणारं पाणी असं वाहत चाललेलं खाली निघून गेलेलं आपण पाहू शकतो. तसं संसार प्रवाही आहे हे आपल्याला कळत नाही. याचं कारण असं आहे की आपण ते जाणू शकत नाही. का जाणू शकत नाही, प्रयत्न केला तर तुम्ही जाणू शकता. तुम्ही जर त्याच्या संबंधीचं निरीक्षण ठेवलं, आत्म अशा प्रकारच्या आणखी दृष्टीने तुम्ही जर पाहायला लागलात, म्हणजे आत्मसन्मुख दृष्टी ठेवली, विवेक बुद्धी तुमची जागृत ठेवली, तर तुम्हाला संसार सुद्धा प्रवाही कसा आहे हे तुमच्या लक्षात येईल. प्रवाही आहे याचा अर्थ काय, याचा अर्थ परिवर्तनशीलता ज्याच्यामध्ये असते त्याला प्रवाहीपणा म्हणतात. नदीतलं पाणी वाहत आहे हे खरं आहे, पण आपल्या डोळ्यापुढे वाहून गेलेलं जे पाणी आहे, पुन्हा येणारं पाणी तेच पाणी नसतं. डोळ्यापुढचं पाणी वाहून खाली गेलेलं असतं आणि वरून आलेलं पाणी दुसरंच असतं. पुन्हा तेही निघून जातं, पुन्हा त्याच्या जागेवर दुसरं पाणी येतं. असं अखंड अशा प्रकारचा पाण्याचा ओघ चाललेला असतो, अखंड पाण्याचा ओघ चाललेला असतो. तसं या प्रपंचामध्ये ओघ चाललेला आहे. कशाचा, काळाचा. कालचक्र हे अशा प्रकारचा ओघ आहे, त्याचा ओघ आहे, त्याचा सारखं चालू आहे. ते आपल्याला कळत न कळत आपल्या अशा प्रकारचा आणखी तो ओघ चालूच असतो, पण त्याचे परिणाम दिसत असतात. या कालचक्राचा जो ओघ आहे, त्या ओघामध्ये होणारे जे परिणाम आहेत ते मात्र आपण दृष्टीआड करू शकत नाही. आणि तसंच जरी केलं तर ते झाल्याशिवाय राहत नाही, त्याचे परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. त्याची सुरुवात आपल्या शरीरापासूनच घ्या. आपलं शरीरच अशा प्रकारचं की कालचक्रामध्ये सापडलेलं आहे. ते काळाच्या अधीन असणारं शरीर 25 वर्षापूर्वी जसं होतं तसं आता आहे का, 10 वर्षापूर्वी जसं होतं तसं आता आहे का, आता जसं आहे तसं आणखी 25 वर्षांनी राहणार आहे का. त्याच्यामध्ये बदल होणारच आहे, ते पालटत जाणारच आहे. कशामुळे बदल झाला,
कशामुळे त्याचा पालट झाला? काळाचा महिमा, काळाचा ओघ आहे. हे झालं आपल्या शरीराच्या दृष्टीनं. बाह्य गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही पहा, भौतिक बदल किती होत चाललेले आहेत, किती होत चाललेले आहेत. समृद्धी महामार्ग 25 वर्षे याची कल्पना तरी कोणी केली होती का? 25 वर्षापूर्वी या ठिकाणाहून मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग जाणार आहे, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण आज तो गेलेला आहे की नाही? आज किती अशा प्रकारची आणखी वाहतुकीची सोय झालेली आहे, हे खरं आहे. पण आणखी 25 वर्षापूर्वी हेच असंच राहिलं असंही सांगता येईल का? याच्यातही काही बदल होऊ शकेल, यातही काही पालट घडू शकेल. पालट घडणं हा निसर्गाचा धर्म आहे, निसर्गाचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे. तो होतच राहणार आहे, ते परिवर्तन होतच राहणार आहे. परिवर्तनशीलता हा प्रकृतीचा स्थायी भाव आहे आणि यालाच ओघ म्हटलेला आहे, यालाच प्रवाहीपणा म्हटलेला आहे. याच्यामध्येच आपण वाहतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही, पण संतांच्या लक्षात आलंय ना. पडिले दुःखाचे सागरी, वाहावले मायापुरी, आपली अशा प्रकारची अवस्था आहे. मग यातून आपण सुटण्याचा तर प्रयत्न सोडाच, पण आणखी खाली 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 आणि त्यात बुडत बुडत जातो आहोत आपण, आपल्या नकळत जातो आहोत. का जातो, कसं जातो, काय जातो, त्याची कारणं वेगळी आहेत ती मी सांगू शकेन, पण आता वेळेच्या अभावी या सगळ्या गोष्टी अधिक सांगत बसण्यामध्ये वेळ मी घालवत नाही. पण आपण त्यामध्ये चाललेलो आहोत, वाहत चाललेलो आहोत. यातून पार पडणं मी म्हणणाऱ्याला शक्य नाही. अतिशय अनुल्लंघ्य अशा प्रकारचा हा संसाराचा हा प्रवाह आहे, अनुल्लंघ्य अशा प्रकारचा आहे. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी याला संसार सिंधू म्हटलेला आहे. संसार सिंधू हा दुस्तर, सिंधू म्हटलेला आहे. पण तो कसा आहे? नुल्लंघवे उल्लंघिता पार, बहुत वहावले दूर, नलगेची तीर पैल थडी, किती जन्म झाला फेरा, अशा प्रकारची ही स्थिती आहे, हा प्रवाहीपणा आहे. महाराज म्हणतात की असा ओलांडण्यास आणि कळण्यास कठीण असणारा हा ही भवनदी आहे. महाराजांनी या अभंगामध्ये त्याला शब्द वापरला, भवनदी. तो हा उतरील पार, अशा प्रकारे महाराज म्हणतात की तो भवदुस्तर नदीचा, याला भवनदी म्हटलेलं आहे. खुद्द भगवंतांनी सुद्धा याला भवनदीच म्हटलेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये भगवान असं सांगतात, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. आणि याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं एवढं उत्कृष्ट अशा प्रकारचं भाष्य आहे, एवढं सुंदर विवेचन माऊलीने केलेलं आहे. या माया नदीचं आणखी वर्णन अशा प्रकारचं. अगा ब्रह्माचळाचा आघाडा, अशा प्रकारे. त्यानंतर मग तो काय झालं, ही माया नदी सुरुवात झाली, पण झालीच कशी आणि कुठून, का सुरू झाली? ब्रह्म वस्तू जी आहे ती निरुपाधिक आहे, निसंग आहे, निर्गुण आहे. त्याला कशाचा संग नाही, त्याला नाव नाही, रूप नाही, काही नाही, काहीच नाही, काहीच नाही. काही नसणाऱ्या या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी स्फुरण निर्माण झालं. एकोहम बहुश्याम, अशा प्रकारे आपण एक व्हावं आणि आनंद घ्यावा. याचं कारण एकामध्ये आनंद घेता येत नाही. कोणताही आनंद घ्यायचा असला तर त्याला भोगता आणि भोग्य वस्तू हे दोन असावे लागतात. म्हणजे
द्वंद्वामध्ये अशा प्रकारचा भोग घेता येतो, दोघांमध्ये भोग घेता येतो. भोग स्थिती दोघांशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. तसे या निखळ असणाऱ्या ब्रह्मवस्तूला आपलाच आनंद घ्यावा असं त्याला वाटलं आणि एकोहम बहुश्याम असं स्फुरण जेव्हा त्याच्या ठिकाणी झालं, तेव्हा मग पाहिलिया संकल्प जळाचा उघडा अशा प्रकारे त्याच्या ठिकाणी मग संकल्प निर्माण झाल्यानंतर सवेची महाभूताचा बुडबडा आला सांगता स्फुरण झालं. संकल्प सोडल्याबरोबर मग त्या ठिकाणी अगदी सुरुवातीला निर्माण झालं पंचमहाभूते निर्माण झाली. पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणताना आपण असं म्हणतो, पण सुरुवात आकाशापासून आहे. आकाश, त्याच्यानंतर पुन्हा वायू, मग तेज, मग पाणी, मग पृथ्वी. उत्तरोत्तर एकमेकातून अशा प्रकारची ती प्रगट होत गेलेली आहे ती पंचमहाभूत. केवळ ती पंचमहाभूते निर्माण झाल्यानंतर नाही, मग त्याच्यानंतर पुन्हा काय घडलं, त्याचं पंचीकरण झालं. म्हणजे पंचमहाभूत एकमेकात मिसळली, एकमेकात मिसळून गेली. मग काय घडलं, ते सृष्टी विस्ताराचे निओघे सडक कलकलण्याचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. हा प्रवाह सुरू झाला. पंचभूत एका ठिकाणी आल्यानंतर मग या माया नदीचा प्रवाह सुरू झाला. माया नदीचा प्रवाह सुरू झाल्यानंतर तो प्रवाह रुंदावू लागला, वाढू लागला. किती विस्तारली ती नदी. सृष्टी विस्ताराचे निवेगे, सृष्टीचाच विस्तार तिच्याकडून होऊ लागला. अशा प्रकारे तिच्या तीरावर असणारी प्रवृत्ती आणि निवृत्तीची डोंगर होती ती सगळी त्यात उडून नाही गेली. पण इतकं नाही, पुन्हा महापूर यायला लागला. त्याला मोठे मोठे महापूर यायला लागले. त्याच्यात पाऊस पडू लागला. खूप वृष्टी झाली. अतिवृष्टी, पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर जसा महापूर येतो आपण पाहिला तर या पावसाळ्यात पंढरपूरला चंद्रभागा 5 वेळा महापूर येऊन गेला. मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत चंद्रभागेचे घाट 5 वेळा पाण्याखाली गेली होती. का? वर पाऊस झाला. मग धरणातलं पाणी सोडायचे सारखं. मिरेमध्ये पाऊस झाला आणि भीमा नदीत पाऊस झाला की तो पंढरपूरला सगळे ते पाणी येते आणि मग उजनी धरणातून पाणी सोडून मग खाली येते. खूप पाऊस झाला की पूर येतो नदीला. इथेही आपली गोदावरी माता कितीतरी दोनदा, तीनदा, 4दा भरून राहिलेली. बातम्या येत होत्या, बातम्यात दिसत होत्या. अशा प्रकारे तसं या माया नदीमध्ये वृष्टी भरपूर झाली आणि महापूरही आल्या. कसल्या पूर आला, कशाची पाऊस पडला, कशाची वृष्टी झाली. गुणघनाचे आणि वृष्टी भरली मोहाचे नि महापुरे घेऊन जात नगरे यमने मानची. अशा प्रकारे त्रिगुणात्मक अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या 3 गुणाच्या योगाने भयंकर वृष्टी होऊ लागली खूप. आणि त्याच्यातून मग मोहरूपी महापूर निर्माण झाले आणि ही माया नदी जी आहे ती तुफान अशा प्रकारची वाहू लागली. खूप वेगाने वाहू लागली. तिच्या लाटा भरपूर उसळू लागल्या. आणि मग आता त्या धडकी भरवणारी ही नदीचा महापूर पाहिल्यानंतर कोणाची प्राज्ञा होईल या नदीत उडी टाकण्याची किंवा पलीकडे जाण्याची. अशा प्रकारे तिथून पलीकडे जाणं, त्या नदीमधून पार पडणं हे अति अवघड झालं. अशा प्रकारची गोष्ट ही माया नदीचं रूपक आहे बरं का. दैवी अशा गुणमयी या श्लोकावर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी रूपकात्मक ही माया नदीचं वर्णन केलेलं आहे. मग काही जर उपाय करायचा प्रयत्न केला तर त्याचं नवल असं आहे की उपायाचा अपाय ठरतो. या माया नदीतून तरुण जाण्याकरता एखाद्याने जर काही उपाय केलाच काय हरकत नाही, असू द्या महापूर, पण आम्ही जाऊ याच्यातून म्हणून एखाद्याने उपाय केला आणि तो जर त्यातून पार पडण्याचा प्रयत्न करू लागला तर तो उपाय हा त्याला अपायच ठरला आणि तो पलीकडे जाऊ शकला नाही. बुडाला तरी गटांगळ्या तरी खाऊ लागला, भोवऱ्यात तरी अडकला, तळाला तरी जाऊन बसला. येथे एक नवलाओ जो की जो तर पाओ तो अपाओ होयतो ऐक. आणि मग त्याच्या पुढे यादी दिली माऊलीनी. एक स्वयंबुद्धीच्या बाही, मी सगळ्या गोळ्या सांगून जातो तुम्हाला. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही. एक गर्वेची डोही गर्वे, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाची आ सांगडी घेतली अहंभावाची आ धोंडी.
ते मदविनाच्या तोंडी सगळेची गेली एकी कर्मबायाचा भरोसा अशा प्रकारचा त्या ठिकाणी ते पडले वळसा विधी निषेधांच्या अशा प्रकारची अवस्था. मग कर्माचरण करणाऱ्यांनी कसे त्यामध्ये अडकून पडले, ज्ञानाचा आधार घेणारे कसे त्यात आणखी अडकून पडले, वेदाचा आधार घेणाऱ्यांचीही कशी अवस्था झाली, असे सगळेच आणखी त्या ठिकाणी अडकून गेले. या माया नदीतून ज्या ज्या साधनाने आपण तरुण जाऊ असं ज्यांना वाटलं त्या साधनातून ते तरुण जाऊ शकले नाहीत, उलट बुडाले, इथंच अडकून पडले, ही अवस्था झाली. मग या माया नदीतून तरुण जाणं असं म्हणणं म्हणजे हे कसं ठरेल? महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्याला सांगावं की हे माया नदीचे तरणे हे सहजी शक्य नाही, व्याधी सांगी सिद्धी दुर्जनाशी, अशा प्रकारच्या ओवीतून ज्ञानेश्वर महाराज याचं स्वरूप सांगतात. तरुण जाण्याचा जर प्रयत्न केला तर तो कसा व्यर्थ आहे हे माऊली सांगतात. मग आता जावं कसं तरुण, जावं कसं तरुण? नाथ महाराजांनी फार उत्तम उत्तर दिलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती, आन उपाय तेथे न चलती, भक्त तरी ती हरिमाया. जरी जाहले वेदशास्त्र संपन्न, तीही न करती भगवत भजन, माया निवर्तक ब्रह्मज्ञान तया हि जाण कवा उपजे. नाथ महाराज म्हणतात माया ही हरीची आहे, त्याच्या अधीन आहे. माया ही त्याची आहे. आम्ही एवढे अहंकारी बनलेलो आहोत, जीवावस्थेमध्ये आल्यानंतर आपल्याला जीवत्वाचा अभिमानाने की मायेला आपण ओरबडून घ्यायला बघतो. माया ही माझीच आहे असं म्हणून बघतो आहोत आणि मायेला आपल्यापाशी ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण माया आपल्यापाशी राहणंच शक्य नाही, आपल्या अधीन होणंच शक्य नाही. आपण मायेच्या अधीन आहे. माया मग कुणाची आहे? माया परमात्म्याची आहे. म्हणून परमात्म्याच्या अधीन माया आहे. भगवान स्वतः सांगतात की नाही, मला जेव्हा अवतार घ्यावा याचा असतो त्यावेळेला अवतार घेत असताना मी प्रकृतीला वश करून माझ्या स्वाधीन करून घेतो आणि मग मी अशा प्रकारचे आयुनी संभावाने अवतार धारण करतो. अजोपि सन्न वे आत्मा भूतानामीश्वरोपि सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय. बस त्या प्रकृतीला, त्या मायेला मी वश करून घेतो आणि मग माझं प्राकट्य होत असतं. ती त्याच्या अधीन आहे. माया म्हणजे भगवत शक्ती, ती त्याची शक्ती आहे. पण आपण त्याला कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. नाही, आपण तिच्या अधीन आहोत, आपल्या अधीन ती नाहीये. मग जोपर्यंत तुम्ही ज्याची ही माया आहे त्याला जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही तोपर्यंत ही माया तुम्हाला कधीच वश होणार नाही किंवा मायेतून तुम्ही कधीच पार पडू शकणार नाही. अगदी वेदशास्त्र संपन्न जरी तुम्ही झालेला असलात तरी नाथ महाराज म्हणतात माया निवृत्त करणारं अशा प्रकारचं आणखी ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याचं नाव घेत नाही, त्याला शरण जात नाही, त्याचं भजन करत नाही. तीच गोष्ट या संपूर्ण विवेचनाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, येथे एकची लीला तरली, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले महाराज. अशा प्रकारे सर्व भावाने जेव्हा त्याला अशा प्रकारचे शरण गेले त्यांच्याकरता मग मात्र माया नदी नाही. महाराज तीच गोष्ट सांगतात, भवसागर तरता भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. चिंता करू नका,
या भवसागरातून हा कितीही प्रवाही आणि परिवर्तनशील अशा प्रकारची स्थिती असली तरी याच्यामध्ये स्थिर करणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्याला शरण जाणं, त्याचं नामचिंतन करणं, त्याच्या पायाला मिठी घालणं, त्याला अशा प्रकारची शरण जाऊन त्याची आराधना करणं. मग याचा काहीच परिणाम तुमच्यावर होणार. मग प्रपंचातले सुख असो दुःख असो, जे काय अवतीभोवती घडणाऱ्या घटना असो, चांगल्या असोत वाईट असो, याचा काहीही परिणाम तुम्हाला विचलित करू शकणार नाही. पण त्याला शरण गेलं पाहिजे. अशा प्रकारे बहु आहे करुणावंत, तो अत्यंत कृपावंत आहे. शरण आलियाचे न विचारी गुण दोष, तो इतका कृपावंत आहे की जे त्याला शरण गेलेले आहेत त्याचे तो दोष विचारत नाही. शरण आलियाचे न विचारीसी दोष, अशा प्रकारे शरण आले ते अशी न विचारीसी दोष. महाराज म्हणतात, मला माहित आहे महाराजांनी साक्षी दिलेली आहे. कोणती साक्षी दिली? मागे शरणागत तारिले साक्षी दिली आहे अभंगामध्ये. मागे शरणागत तारिले बहुत म्हणती दीनानाथ तुझ देवा, पाहिले अपराध नाही याती कुळ तारिला अजामेळ गणिका भिली. अशा प्रकारे त्यांची उदाहरणं दिलेली. जे तुला शरण आले ते कितीही कसेही असो, अगदी अजामेळासारखे महापातकी चांडाळ अशा प्रकारे असणारा तो, आणखी असणारा अजामेळ, पण त्यांचा सुद्धा देवाने उद्धार केला. त्यांच्या बाबतीत देव ते शरण गेले ना, त्यांनी नाम घेतलं. शेवटी का होईना, कोणत्या काय अर्थाने होईना, पण देवाचं नामचिंतन घेतल्याबरोबर त्यांना सगळ्यांना देवाने तारून नेलेलं आहे. मी तर उदाहरणं दिलेली आहेत. अजामेळ, गणिका, भिल्ली म्हणजे शिवरी, त्याच्यानंतर पुन्हा आणखी प्रल्हाद आहे, ध्रुव आहे, उपमन्यू आहे. या सगळ्यांना देवाने अशा प्रकारचा यांचा उद्धार केलाय केवळ नामाच्या योगाने, अशा रीतीने. म्हणून महाराज म्हणतात की मला माहित आहे तू अत्यंत उदार आहेस यांच्या बाबतीत. तू किती उदार आहे, तुझ्या अवदार्याला सीमा नाही. तुझ्या अवदार्याला सीमा नाही, मर्यादा नाही, असा तू अत्यंत उदार आहे. अशा रीतीने महाराज म्हणतात, देवा तो आमचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दिनवत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालविसी. असा असणारा तो उदार आहे. तू तो उदार असा राहणार, असंही महाराज अनेक ठिकाणी सांगतात. तात्पर्य असं आहे की ही साक्षी माझ्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणतात महाराज, तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट. अशी ही गोष्ट साक्षात्वाला आली आणि म्हणून मी आपल्या पुढे प्रकट केली. म्हणून पहिली गोष्ट, तुम्ही जर संसारामध्ये आलेला आहात, प्रपंचामध्ये राहत आहात, तर पहिली गोष्ट एक करा, त्याला शरण जा. अनन्य भावाने त्याला अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी शरण गेलात तर मग मला तुम्हाला या संसाराचा कसलीच बाधा, कसलीच बाधकता, काहीच परिणाम अशा प्रकारचा तुमच्यावर होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी, तो हा उतरेल पार भवदुष्टर नदीचा. ज्ञानेश्वर
शब्द आठवत नाही. महाराज म्हणू की माझे मित्र म्हणू असं आहे. कोणाला असं का वाटतं त्याला एक कारण आहे ते मी सांगत नाही. तेव्हा असे माझे तेव्हा हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज देहूकर हे माझे सहकारी, एक मित्र आणि जीवलगता अशा प्रकारचा आमचा संबंध आहे. तो 50 वर्षापूर्वीपासूनचा आहे, आत्ताचा नाही. त्यापेक्षा मी तर म्हणेन जास्त वर्षाचा असेल कदाचित. बऱ्याच दिवसापासून संधी शोधत होतो की अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींना आपल्याकडे आणावं, परंतु ते क्षमता या गावाची नसल्यामुळे ते अशक्य होत होतं. परंतु चालू वर्षाला क्षमता जरी नसली तरी सुवर्ण महोत्सव आहे म्हणून हिंमत करायला हरकत नाही. अशा प्रकारे थोडासा विचार करून सर्व आद्य संतांच्या या विभूतींचं आगमन इथे व्हावं या दृष्टिकोनातून महाराजांची तारीख घेतली आणि महाराजांची मध्यंतरी पण भेट झाली. पंढरपूरला घरी जाऊनही भेटलो, आळंदीलाही फड्यावर जाऊन भेटलो, पत्रिकाही दिली, मध्ये फोनही झाले आणि त्याप्रमाणे आज महाराज आलेही. तसे जवळपासच काल ते मुक्कामी होते प्रवासाच्या दृष्टिकोनातून आणि आज ते तिथं आराम करून वेळेवर आले. इथे येत होते त्यावेळेला मी नाशिकला होतो. मला म्हणता तुम्ही कुठे आहे? म्हटलं मी नाशिकला आहे. पण म्हटलं येणार आहे, तुमच्या वेळेच्या आधी येणार आहे. 6 वाजता येणार, एक 5 मिनिटाचा फरक आला. शेवटी इथे आल्यानंतर ती आणि मी बरोबरच आलो. आज त्यांनी आपल्या या गावामध्ये येऊन आपल्या पदस्पर्शानं आपल्या या भूमीला पवित्र केलं आणि त्याचबरोबर आडसरे या गावाचा संबंध त्यांनी ऋणानुबंध आपल्यासमोर व्यक्त केला. तो वैकुंठ असे परमपूज्य आदरणीय नारायण बाबा यांच्या संबंधाच्या माध्यमातून सहज योगायोगानं ते भोजन करत असताना विषय निघाला आणि तेवढ्यात आपले संतू पाटील यांना शंका आली की जे मी समजतो तेच हे आहेत का, म्हणून त्यांनी मला विचारलं हेच ते का? म्हटलं तेच हे. शेवटी विषय नंतर पुष्कळसा झाला आणि म्हणून जेवता जेवता हा विषय चालू असल्यामुळे कीर्तनासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागलं. मूळ कारण कीर्तनाला उशीर होण्याचं ते कारण आहे. असो, तेव्हा अडसऱ्या करायला आता आळंदीला उतरण्याची अडचण भासायचं काही कारण नाही. बरोबर ना नंबर आहे. आता ते हक्काची जागा झाली तुमची. आमची देवगिरीची जागा मला अजून हक्काची आहे पण तेव्हा अशा रीतीने अडसरेकर आता असं सांगतील काय अडसरे परिसर तीर्थ परिसर सर्व तीर्थ परिसर अडसरे असं सांगतील. चालेल ना? तेव्हा अशा रीतीनं आपली सोय आता तिथे झालेली आहे. महाराज आले या ठिकाणी आपण त्यांची ऋणे व्यक्त करू आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी आल्याबद्दल त्यांची ऋणानुबंध व्यक्त करताना त्यांचा आपण सत्कार करूया. पहारेकरी आजचे कीर्तनात फोन करतो, जरा वेळ फोन करतो. त्याचप्रमाणे गीता जयंती सुवर्ण महोत्सवी उत्सव असल्यामुळे एक स्मरण म्हणून गीता गोरखपूरची सार्थ गीता त्या ठिकाणी महाराजांना देत आहोत. त्याचप्रमाणे या अडसऱ्यात आलो होतो आपण याचं स्मरण त्यांना राहावं म्हणून ते एक स्मृतिचिन्ह त्यांना देण्यात आलेलं आहे, हे त्यांनी स्वीकारलेलं आहे.
यानंतर ठीक आहे, यानंतर उद्याचा कार्यक्रम आहे हरिभक्त परायण संदीपान महाराज शिंदे वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज आळंदी या ठिकाणचे अध्यक्ष यांचं उद्याचं कीर्तन आहे. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पण जाताना